नमस्कार भाऊकी. तर आज आपण चाललो आहे अकोला व्हॅलीला. तर सकाळी आपण निघालो आहे 6 वाजता. आता कुठेतरी गावामध्ये थांबलो आहे. तर इथून आपल्याला लोणावळा काय असेल 30 किलोमीटर आणि बाकी अजून. आणि आता आपण सकाळी 6 वाजता निघालेलो. सकाळी ते निघताना व्हिडिओ केला नाही कारण खूप काळोखानी होता. पण एक गोष्ट आहे बाबांनो की मुंबईच्या बाहेर एवढं मस्त वातावरण आहे आणि मुंबईमध्ये एवढी गरमी आहे ना, पूर्ण वाट लावून टाकली आपल्या आयुष्याची आहे कामाला जाताना. इथं तर गाडी जे चालवतं आणि एवढी मजा येते आणि पनवेलच्या पुढे जो रोड एवढा चांगला मिळाला आहे ना, तर रायडर लोकांनी फिरतात मस्तपैकी. आणि एवढा चांगला रोड मिळाला आपल्याला भाई, मग हॉल्ट घ्यायचं म्हणत नाही करत आहे. पण मी आता व्हिडिओ काढायचा पण इथं थांबलो आहे. तर कुठून सुरुवात करूया आपण, म्हणून मी थांबलो आहे. नाही तर मी थांबायचं म्हणत नव्हतं, एवढा चांगला रोड बनला आहे. आता आपण फटाफट निघूया इथून, जास्त वेळ थांबूया नको, तर आपल्याला संध्याकाळपर्यंत परत रिटर्न पण जायचं आहे. चला मग भेटूया. भुशी डॅमवरून सरळ आला तर खूप पुढे गेल्यावर आपल्याला कॅनव्हास रिसॉर्ट दिसेल, तिथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. हो भाई, काय खतरनाक व्ह्यू आहे. एक नंबर भाई, एकदम भूतिया. चुकलो सॉरी. आपल्याला तिथून आतमध्ये जायचंय. राईट साइडला हा बोर्ड दिसलो की तिथे बाजूला घर आहे. अहिरवाडीच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. तिथून आय थिंक आपण तिथे वरती जाणार आहे का, तिथे आता गेल्यावरच समजेल. तर भाऊ की मी चुकून पुढे जात होतो, समोरचा आपण येताना राईट साइडला मोठा बोर्ड दिसला, तर तिथे अहिरवाडी करून बोर्ड आहे. तर त्या दिशेने आपल्याला यायचं आहे आणि सरळ चालायचं आहे. रस्ता जरा इकडचा खाडबुडीत आहे. खाडकुडीत आहे. पण असं मी एकटाच कुठेतरी येड्यासारखा शिरत चाललोय असं मला वाटतंय. पण रस्ता आपला बरोबर आहे, आपण चुकलेलो नाहीये. ते अशा रस्त्यावर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही पिलियन नाही तर तुमच्या सोबत अजून कोणतरी रायडर घेऊन येऊ शकता. तर भाई खूप सुनसान इलाका आहे. तर तिथून आपल्याला तर भाव की आता इथे 2 रस्ते फुटत आहेत. तिथं आपल्याला सरळ यायचंय आणि त्याच्या आधी एक लेफ्ट राईट होता, तो वरती न जाता खालच्या साईडने मेन रोडनेच आपल्याला यायचंय. घराच्या इथे जायचं नाही आहे.
भावकी मगाशी आपण लेफ्ट घेतलेला, तर आता आपण इथून राईट घेतलाय. जिथे तेलबेली लिहून जिथे एरो केलेलं आहे त्या साईडला आपण शिरलोय. आता आपण जर चुकी साईडला गेलेलो, तिथे काही नव्हतं. तर आता काय काय जण तिथून रिटर्न येतात. आता आम्ही दुसऱ्या साईडला शिरलोय आणि ह्यांच्यासोबतच राहायचा प्रयत्न करीन. बाय चान्स काय कुठे अडकलं तर टेन्शन नाही, ग्रुप आहे. कारण आजूबाजूला काहीच राहणीमानाने नाही आहे इथे. वस्ती आणि जे आहेत ते खूप लांब लांब आहेत. तर कुठलाही ग्रुप मिळाला तर तुम्ही त्यांच्यासोबत जॉईन व्हा, जेणेकरून काय जर प्रॉब्लेम आला तुमच्याकडे तर एक थोडासा काहीतरी सपोर्ट राहील आपल्याला. लेफ्ट लेफ्ट यहाँ से. आता आपल्याला इथून वरती जायचं आहे आणि इथे आहे अंश खानावळ. अंश खानावळ इथे तुम्हाला नाश्त्याने भेटून जाईल. इथे थांबून तुम्हाला 31 रुपये आपल्याला पे करावे लागतात, कारण त्यांनी तो रस्ता तिथे वरती जायपर्यंत बनवलेला आहे. त्याचे ते लोक चार्जेस घेत आहेत. तर ते 30 रुपये इथे पे करून मग पुढे आपण जाऊ शकतो. आणि अंश खानावळच्या बाजूलाचा रस्ता आहे, तो इथे आला की लेफ्ट मारून सरळ जाऊया आपण. इथे आता नाश्त्याला थांबलो आहे, नाश्तानी करून बाकी आपल्या रायडर आणि भेटले आहेत त्यांच्यासोबत जाऊ. हे भेटले आपल्याला आता, नाही तर मी रस्ता विसरलेलो, मी तिथे गेलेलो सर. क्लियरेंस चाहिए एक्चुअली में, तो ये इसमें ना इसमें ही फंस जाएगा साइड में। घस जाएगा नीचे का पूरा चेसी। स्लाइड करने का हाँ, पानी डालते हैं सीधे स्लाइड। तर भावकी पाहू शकता इथे आता पूर्ण रोड जो आहे पूर्ण एकदम खतरनाक वाला आहे. जी ॲडव्हेंचर बाईक आहेत तीच कशी बशी चालली आहे इथून. तर बाकीच्यांनी काही जण वरतीच गाडी लावली आहे. तर बाकी वरती गाडी लावली आहे आणि आता इथून 5 मिनिटं वॉकिंग आहे. तर आता आम्ही चालत चाललोय. काय बोलता? 2 पायात ॲडव्हेंचर करते इथे. आणि हाय आपला थोडासा जास्त पण 5 मिनिटं पण नाही, 1 मिनिटाचा रस्ता आहे. आणि भाई समोर व्ह्यू पहा. वाव.
दरी बघा किती खोल आहे. अरे एकदम इधर ना जा पागल, ये देख नीचे कुछ नहीं है. आ गए हाँ, थोड़ा हाथ वरती कर. खतरनाक हाथ वरती करा. अरे माझ्याकडे भाऊ की हा एंट्रन्सचा व्ह्यू आणि मेन व्ह्यू जर तुम्हाला हवा असेल तिथून बाजूनेच तुम्ही जाऊ शकता. इथे बाजूने रोड आहे, तिथे सेंटरला जायला आपल्याला. तर ज्यांनी बाईक आणल्या ते गेलेत आणि बाकीचे नाही तर चालत जावं लागेल आपल्याला तेवढ्या लांब. तर तेवढ्या लांब आता जात नाही कोण. हे बघा. तर इकोला कोविडचा आपला आजचा ब्लॉग मस्तपैकी झालेला आहे आणि ह्यांच्यामुळे नाही तर मी आज कुठेतरी वेगळीकडे भटकत होतो. ह्यांच्यामुळे मी इथे पोचलो आज. आता ह्यांच्यासोबत थोडा अर्ध्या रस्त्यापर्यंत बाहेर निघूया, कारण इथे मॅप आणि काही चालत नाही. आणि भाई आता रायडर येत आहेत आपले. इथे आता वरती चढावं लागेल आहे. फुल हार्ड आहे, फुल हार्ड. चढण बघा, हे एक नंबर चढण आहे ऑफ रोडिंगसाठी. आणि आज जी कपड्यांची वाट लागलेली आहे त्याच्यामुळे घरी जाऊन आता काय ओरडा खायचाच आहे. तर आपला धावाला रिन पण काय कामाचा नाही आणि टाईट वापरू शकत नाही, कारण तो पांढरा कपडे धुतो, आपण काळे घातलेत. हो भाई पाठवून येतं अजून. तर फटाफट इथून बाहेर निघूया आता. बघूया लोणावळ्याची चिक्की भेटते काय ती घेऊ. हो हो क्या ये पॉइंट पे आना चाहिए नहीं आना चाहिए? आना चाहिए भाई, बहुत मस्त है. तुम्हाला कसं वाटला पॉइंट? मस्त एकदम एकदम ओजी. मस्त है, कपल के साथ आओ, फ्रेंड लोग के साथ आओ, मस्त है भाई. कपल के लिए तो एक नंबर है. एक नंबर व्यू आहे. आता मी आलो आहे लोणावळा घाट. तर रिटर्न येताना ना लोणावळा घाट आणि टाईप करा आणि हे बाहेर येऊन मग तिथून आपला ज्या रस्त्याने आपण आलो आहे त्याच रस्ता कंटिन्यू करा. कारण जर आतून आपण आपल्या मुंबई साईडचं आणि लोकेशन टाकतो आहे, तिथून तरी आतल्या साईडने ते फिरून लोकेशन दाखवत आहे, जे की 6-6.5 तास असे दाखवत आहेत. आता माझ्यासोबत जे पब्लिक होती ती पुढे निघून गेली थोडी. मी एकाला पिकअप घेतलेलं, तर त्याच्यामुळे मी थोडं पाठी राहिलो आणि पेट्रोल पण भरवलं. ती लोक आता कुठून घ्या, कारण त्यांना 6-6.5 तास दाखवलं. बाहेर आलं मी लोणावळा स्टेशनला आलं, मी जेव्हा टाकलं लोकेशन तर ते तिथून मला तेवढंच दाखवलं. तर मी आयडिया केली की लोणावळा घाट आणि टाकला आणि आता त्या मार्गाने ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने जातो आहे. आपला जो सकाळचा टायमिंग होता तो 3.5-4 तासपर्यंत होता आणि जाताना 2 तास एक्स्ट्रा दाखवत होतो. मग आता ज्या रस्त्याने आपण आलो आहे त्याच रस्त्याने परत चाललो आहे. तर तुम्ही जर याल अकोला व्हॅलीला बाहेर या, लोणावळा घाटला या आणि आपला नेहमीचा रस्ता फॉलो करा. चला पुढे पटापट जाऊया. ऊन पण खूप वाढत चाललं आहे, गरमी वाढली आहे. तर भाऊ की फायनली आता आपण घरी पोचत आलो आहे. तुम्हाला मगाशी मी कपड्याने दाखवले जे आपले खराब झाले आहेत आणि तुम्हाला शूज दाखवायचे राहून गेले. शूज बघा भाई काय हालत झाली, एकदम खतरनाक रोड होता.
आणि मजा पण आली. तुम्ही पण जावा, एन्जॉय करा. ते जे माउंटन लवर आहेत त्यांच्यासाठी आहे, कारण ते दरी आणि आहे फक्त, बाकी अजून काय नाही तिथे बघण्यासाठी. फक्त तो एक व्ह्यूसाठी लोक जात आहेत, ज्यांना आवड आहे माउंटनची, त्या व्ह्यूसाठी लोक जात आहेत. तर तुम्ही पण जा, एन्जॉय करा, मजा मस्ती करा. आणि असं आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो. घरी जातो फटाफट, काय असेल तर दाखवतो, नाही तर आपला आजचा ब्लॉग संपतोय. बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच भेटत आहे. बाय बाय भावकी, बाय बाय.